विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ICT किंवा संगणक या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की ICTचे जवळजवळ 3 प्रश्न विचारले जात आहेत. तर ते प्रश्न कशा प्रकारे येतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की एक मार्कसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. तर ICTचे तर 3 प्रश्न विचारले जातात आणि ते याच व्हिडिओच्या माध्यमातून आपले क्लिअर होतील. तर चला मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा. संगणक परिभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या शॉर्टकट या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? लवकर संपणारा प्रोग्राम, प्रोग्राममधील जवळचा मार्ग, विशिष्ट काळ दाबून दिलेली सूचना किंवा वरीलपैकी नाही. काय असेल याचं योग्य उत्तर? तर संगणक परिभाषेच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या शॉर्टकट या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? तर पर्याय क्रमांक 3 विशिष्ट काळ दाबून दिलेली सूचना याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. कोणत्याही संगणकाच्या प्रणालीचे मेंदू आहेत? LLU, स्मृती, CPU, कंट्रोल युनिट. हा प्रश्न मला विचारलेला होता. कोणत्याही संगणक प्रणालीचे मेंदू कोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. कंट्रोल C चा वापर कशासाठी होतो? कट, कॉपी, पेस्ट किंवा डिलीट. कट, कॉपी, पेस्ट किंवा डिलीट. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पेस्ट करण्यासाठी. कंट्रोल काय प्रश्न विचारलेला आहे? कंट्रोल C चा वापर कशासाठी होतो? तर कॉपी करण्यासाठी. काय आहे याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर आहे. कॉपी करण्यासाठी कंट्रोल C चा वापर केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. कंट्रोल I कशासाठी कार्य करते? ओपन डॉक्युमेंट, इटॅलिक, अंडरलाईन किंवा बोल्ड. काय आहे याचं? कंट्रोल I कशासाठी कार्य करते? तर इटॅलिक हे आपलं याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्याही शॉर्टकट की बोल्ड करण्यासाठी वापरतात? कंट्रोल+N, कंट्रोल+M, कंट्रोल+B किंवा कंट्रोल+Z. तर काय असेल याचं योग्य उत्तर? कोणत्याही शॉर्टकट बोल्ड करण्यासाठी आपण कोणता की वापरला जातो ते आपल्याला सांगायचे. तर आपलं त्याचं योग्य उत्तर आहे कंट्रोल+B. ज्याचं MSCIT किंवा कम्प्युटरचा एखादा कोर्स झाला असेल त्यांच्यासाठी हे प्रश्न अतिशय सोपे आहेत. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर कंट्रोल+Z, कंट्रोल+V शॉर्टकट कशासाठी वापरला जातो? कॉपी करण्यासाठी, कट करण्यासाठी, पेस्ट करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी. कंट्रोल+V कशासाठी वापरला जातो? हा आपला 6वा प्रश्न आहे. तर काय आहे याचं योग्य उत्तर? पेस्ट करण्यासाठी. पर्याय क्रमांक C हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कंट्रोल+X शॉर्टकट कशासाठी वापरला जातो? कॉपी करण्यासाठी, कट करण्यासाठी, पेस्ट करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी. काय असेल या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे कंट्रोल+X कट करण्यासाठी म्हणजे पर्याय क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर आहे. कट करण्यासाठी. पुढचा प्रश्न. कंट्रोल+Z शॉर्ट कशासाठी वापरला जातो? कॉपी करण्यासाठी, कट करण्यासाठी, पेस्ट करण्यासाठी किंवा पूर्ववत अंडो करण्यासाठी. हा सुद्धा प्रश्न मला परीक्षेमध्ये विचारला होता. कंट्रोल+Z शॉर्टकट कशासाठी वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक D, पूर्ववत अंडो करण्यासाठी म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न मला परीक्षेमध्ये विचारला होता. त्यानंतर Alt+F4 शॉर्टकट कशासाठी वापरला जातो? फाईल ओपन करण्यासाठी, प्रोग्राम बंद करण्यासाठी, नवीन फाईल तयार करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी. काय? Alt+F4 शॉर्टकट कशासाठी वापरला जातो? फाईल ओपन करण्यासाठी, प्रोग्राम बंद करण्यासाठी, नवीन फाईल तयार करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे प्रोग्राम बंद करण्यासाठी. पर्याय क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रोग्राम बंद करण्यासाठी. पुढचा प्रश्न. F1 चा उपयोग काय आहे? मदत, नवीन फाईल, प्रिंट किंवा सेव्ह. F1 चा उपयोग काय आहे? मदत, नवीन फाईल, प्रिंट किंवा सेव्ह. काय असेल याचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 1 हेल्प हे आपलं योग्य उत्तर आहे. मदत करण्यासाठी F1 चा उपयोग केला जातो. Shift+F10 चा उपयोग काय आहे? फाईल मेनू उघडणे, टास्कबार उघडणे, विंडोज मेनू उघडणे किंवा कॉन्टेक्स्ट मेनू उघडणे. Shift+F10 चा उपयोग काय आहे? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे कॉन्टेक्स्ट मेनू उघडण्यासाठी म्हणजे पर्याय क्रमांक D हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक D हे आपलं काय योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न.
Ctrl+Shift+ESCचा उपयोग काय आहे? टास्क मॅनेजर उघडणे, विंडोज मेनू उघडणे, फाईल मेनू उघडणे, नोटपॅड उघडणे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, टास्क मॅनेजर उघडण्यासाठी याचा उपयोग केला जातो. विंडोज कीचा उपयोग काय आहे? फाईल मेनू उघडणे, विंडोज मेनू उघडणे, टास्कबार उघडणे किंवा प्रिंट करणे. काय आहे 13व्याचं उत्तर? योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी, विंडोज मेनू उघडणे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, Ctrl+Y याचा उपयोग काय आहे? आपण कसा करतो? अंडो, रीडो, सेव्ह किंवा ओपन. रीडो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. Ctrl+S याचा उपयोग कसा करतो किंवा काय करतो? सेव्ह, पेस्ट, कट किंवा प्रिंट. काय असेल याचं योग्य उत्तर? तर Ctrl+S सेव्ह करण्यासाठी आपण वापरतो. Ctrl+S कशासाठी वापरलं जातं? सेव्ह करण्यासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न, Ctrl+P या कीचा वापर कोणत्या कामासाठी केला जातो? पेस्ट, प्रिंट, सेव्ह किंवा ओपन. तर प्रिंट करण्यासाठी Ctrl+P या कीचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे 17वा, Ctrl+A या शॉर्टकट कीने काय होते? सर्व मजकूर डिलीट होतो, सर्व मजकूर सेव्ह होतो, सर्व मजकूर निवडला जातो किंवा सर्व मजकूर पेस्ट होतो. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो Ctrl+A शॉर्टकट कीने काय होते? सर्व मजकूर काय होतो? निवडला जातो. जो काही मजकूर आहे तो निवडण्यासाठी आपण Ctrl+A या शॉर्टकीचा वापर करतो. Ctrl+N या शॉर्टकीचा वापर कशासाठी होतो? नवीन डॉक्युमेंटसाठी, सेव्हसाठी, कॉपी सेवा किंवा कटसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नवीन डॉक्युमेंट वापरण्यासाठी आपण या कीचा वापर करतो. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, Ctrl+N या शॉर्टकीचा उपयोग कशासाठी होतो? डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी, डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी, डॉक्युमेंट क्लोज करण्यासाठी किंवा डॉक्युमेंट डिलीट करण्यासाठी. Ctrl+N या कीचा वापर कशासाठी होतो तो आपल्याला सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्युमेंट जे ओपन करायचे असेल तर आपण Ctrl+N या कीचा वापर करतो. पुढचा प्रश्न, Ctrl+F याचा उपयोग कोठे केला जातो किंवा काय आहे? फाईल सेव्ह करण्यासाठी, फाईल शोधण्यासाठी, फाईल डिलीट करण्यासाठी किंवा फाईल ओपन करण्यासाठी. तर Ctrl+F फाईल शोधण्यासाठी उपयोगात येते ही की. पुढचा प्रश्न, Ctrl+U चा उपयोग कशासाठी केला जातो? टेक्स्ट अंडरलाईन करण्यासाठी, टेक्स्ट बोल्ड करण्यासाठी, टेक्स्ट कापण्यासाठी किंवा टेक्स्ट डिलीट करण्यासाठी. तर Ctrl+U या कीचा वापर आपण टेक्स्ट अंडरलाईन करण्यासाठी वापरला जातो. जे काही टेक्स्ट आपण डिलीट टाईप केलेला आहे त्याला अंडरलाईन करायचं असेल तर Ctrl+U या कीचा आपण वापर करतो. त्यानंतर आहे Windows+D चा वापर कशासाठी होतो? डेस्कटॉप दाखवण्यासाठी, डिलीट करण्यासाठी, डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी किंवा ड्राईव्ह ओपन करण्यासाठी. Windows+Dचं सांगायचं आहे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डेस्कटॉप दाखवण्यासाठी आपण Windows+D चा वापर करतो. FS या फंक्शन कीचा उपयोग काय आहे? पेस्ट, रिफ्रेश, सेव्ह किंवा प्रिंट. FS या प्रिंट कीचा आपल्याला उपयोग सांगायचा आहे. तर याचे योग्य उत्तर आहे रिफ्रेश करण्यासाठी आपण FS या कीचा वापर करतो. Ctrl+Backspace याचा उपयोग काय आहे? एक अक्षर डिलीट करणे, एक शब्द डावीकडून डिलीट करणे, संपूर्ण ओळ डिलीट करणे किंवा फाईल बंद करणे. काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर एक शब्द डावीकडून डिलीट करणे Ctrl+Backspace, एक शब्द डावीकडून बॅकस्पेस सांगते आपल्याला. तर याचं योग्य उत्तर Ctrl+B आहे. पर्याय क्रमांक बी आहे एक शब्द डावीकडून डिलीट करणे. पुढचा प्रश्न आहे Ctrl+T चा उपयोग कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये नवीन टॅब उघडण्यासाठी होतो? MS पेंट, गुगल क्रोम, MS वर्ड, विंडोज एक्सप्लोरर. Ctrl+T तर गुगल क्रोम हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न Ctrl+C+T चा वापर कशासाठी होतो? नवीन डॉक्युमेंटसाठी, मागील बंद टॅब पुन्हा उघडणे, टॅब बंद करणे किंवा प्रिंटसाठी. काय असेल याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मागील बंद टॅब पुन्हा उघडण्यासाठी आपण या कीचा वापर करतो. Windows+L याचा उपयोग काय आहे? लॉग इन, लॉग आउट, कम्प्युटर लॉक करणे किंवा लोडिंग करणे.
तर कम्प्युटर लॉक करण्यासाठी Windows+L या टॅबचा आपण वापर करतो. Ctrl+Q या शॉर्टकटचा उपयोग कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये ॲप बंद करण्यासाठी केला जातो? हा सुद्धा प्रश्न मला विचारला गेला होता की Ctrl+Q या शॉर्टकटचा उपयोग आपण कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये ॲप बंद करण्यासाठी केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वरील सर्व म्हणजे क्रोम, VLC, ॲडोब रीडर म्हणजे वरील सर्व. पर्याय क्रमांक D हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न LT+ इंटरचा उपयोग काय आहे? मोठे अक्षर स्क्रीन पूर्णपणे टॅब स्विच किंवा विंडो मिनिमाइज फुल स्क्रीन करण्यासाठी. तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे स्क्रीन पूर्णपणे म्हणजे फुल स्क्रीन करण्यासाठी आपण या कीचा वापर करतो. Ctrl+ पेज अप याचा उपयोग काय आहे? एक टॅब पुढे जाणे, एक पान पुढे, स्क्रीन बंद किंवा डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी. पर्याय क्रमांक काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे Ctrl+ पेज या कीचा आपण एक टॅब पुढे जाण्यासाठी उपयोग करतो. एक टॅब पुढे जाण्यासाठी याचा काय केला जातो? उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न Ctrl+ पेज डाऊन याचा उपयोग काय आहे? एक टॅब मागे, एक पान मागे, एक पान पुढे किंवा टॅब क्लोज. Ctrl+ पेज डाऊन. तर याचं योग्य उत्तर आहे एक टॅब मागे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय योग्य उत्तर आहे. एक टॅब मागे जाण्यासाठी आपण या कीचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न Ctrl+F4 या कीचा वापर कशासाठी होतो? तर याचं योग्य उत्तर आहे टॅब बंद करण्यासाठी. पर्याय क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर आहे. Ctrl+F4 या कीचा वापर कशासाठी? टॅब बंद करण्यासाठी आपण केला जातो. Shift+ डिलीटचा उपयोग काय आहे? फाईल कायमस्वरूपी डिलीट करणे, फाईल कट करणे, फाईल कॉपी करणे किंवा फाईल रिनेम करणे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर फाईल कायमस्वरूपी डिलीट करणे हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे F2चा उपयोग काय आहे? नवीन फोल्डर, रिनेम, सेव्ह किंवा कट. F2चा उपयोग आपल्याला सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे रिनेम करण्यासाठी आपण F2 या कीचा वापर केला जातो. रिनेम करण्यासाठी F2 या कीचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न F11चा वापर काय करतो? ब्राउझरमध्ये फुल स्क्रीन, प्रिंट, रिफ्रेश किंवा सेव्ह. ब्राउझरमध्ये फुल स्क्रीन करण्यासाठी, प्रिंट करण्यासाठी, रिफ्रेश करण्यासाठी किंवा सेव्ह करण्यासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ब्राउझरमध्ये फुल स्क्रीन करण्यासाठी म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो ICT या विषयाचे 3 प्रश्न विचारले जातात. तर आपल्यासाठी 1 मार्क सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे जाताना हा व्हिडिओ नक्की बघून जायला विसरायचं नाही. Windows+E या की संयोजनाचा उपयोग काय आहे? विंडोज एक्सप्लोरर उघडणे, एक्सेल ओपन करणे, ईमेल उघडणे किंवा एक्झिट करणे. Windows+E या कीच्या संयोजनाचा उपयोग काय आहे असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विंडोज एक्सप्लोरर उघडणे म्हणजे पर्याय क्रमांक A हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न संगणकाच्या स्मृतीचे 2 प्रमुख प्रकार आहेत. बाह्य मेमरी चिप, प्राथमिक मेमरी चिप, मायक्रोप्रोसेसर चिप ब आणि क दोन्ही. संगणकाच्या स्मृतीचे 2 मुख्य प्रकार कोणते? 2 प्रमुख प्रकार कोणते ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D ब आणि क. ब आणि क दोन्ही म्हणजे प्राथमिक मेमरी चिप आणि मायक्रोप्रोसेसर चिप हे दोन्ही याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न संगणकाद्वारे केलेली प्राथमिक ऑपरेशन म्हणजे अंकगणित ऑपरेशन, तार्किक ऑपरेशन, स्टोरेज आणि नातेवाईक आणि वरील सर्व. काय असेल याचं योग्य उत्तर? तर संगणकाद्वारे केलेले प्राथमिक ऑपरेशन म्हणजे संगणक ऑपरेशन, तार्किक ऑपरेशन, स्टोरेज आणि नातेवाईक म्हणजे याचं योग्य उत्तर काय? वरील सर्व. पर्याय क्रमांक D हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. UNIVAC आहे. UNIVAC काय आहे ते आपल्याला सांगायचे. सार्वत्रिक स्वयंचलित संगणक, युनिव्हर्सल ॲरे कम्प्युटर, अनन्य स्वयंचलित संगणक किंवा अनावश्यक स्वयंचलित संगणक. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे सार्वत्रिक स्वयंचलित संगणक. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न संगणकातील टाईम शेअरिंग सिस्टीमची सुरुवात केव्हा झाली? नोव्हेंबर 1961, डिसेंबर 1941, ऑक्टोबर 1981 किंवा जानेवारी 1980. संगणकातील टाईम शेअरिंग सिस्टीमची सुरुवात केव्हा झालेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नोव्हेंबर 1961. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.